Hello dear students, today we are going to discuss what are the harmful effects of water pollution on humans, on plants, on animals as well as on environment. So let us see these effects one by one. First of all, it is effects on humans. स्टुडंट्स, बरेचदा बघा आपण जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात तेव्हा आपण हमखास आजारी पडतो. आपल्याला डिसेंट्री असेल यासारखे डिसीजेस किंवा हेपॅटायटिस, कावीळची साथ बघा, बरेचसे साथीचे रोग हे पावसाळ्याच्या दिवसात स्प्रेड होतात, इजंट इट. सो याच्या मागचं रिझन काय आहे तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर समजा जे पाण्यामध्ये व्हरायटी ऑफ इम्प्युरिटीज पुराबरोबर जे मिक्स होऊन पाण्यामध्ये येतात, मग ते वेगवेगळे केमिकल्स असू देत, फर्टिलायझर्स असू देत, सॉईल असू देत, व्हरायटी ऑफ पोल्युटंट्स हे पावसाळ्याच्या दिवसात पाण्यामध्ये मिक्स होतात. आणि हे जर पाणी तुम्ही प्रॉपरली प्युरिफाय न करता यूज केलं, बरेचदा बघा पाणी प्युरिफाय करण्यासाठी आपण तुरटी फिरवतो वगैरे, बट त्याच्यातून 100% पाणी हे प्युरिफाय होत नाही. बरेचसे पार्टिकल्स जे आपल्या डोळ्यांना आपण बघू शकत नाही आणि ते हार्मफुल असतात हेल्थसाठी, ते पाण्यामध्ये तसेच राहतात. आणि अशा प्रकारे न प्युरिफाय केलेलं पाणी जर तुम्ही कंटिन्युअसली पीत राहिलात तर तुम्हाला वॉटरबॉर्न डिसीजेस होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. अर्थातच ज्यांची इम्युनिटी चांगली आहे त्यांना ह्याचे सिम्पटम्स किंवा हे डिसीजेस कमी प्रमाणात होतील, बट ज्यांची इम्युनिटी लो असते त्या लोकांना हमखास हे जे डिसीजेस आहेत ते सफर तुम्हाला करावं लागतं. सो ह्युमन्सना होणारे जे डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये जॉन्डिस किंवा ज्याला आपण हेपॅटायटिस म्हणूया, हेपॅटायटिसचं एक काय म्हणतो आपण सिम्पटम आहे जॉन्डिस, जे आपलं अंग पिवळं पडतो म्हणतो ना आपण, तर ते अंग पिवळं होणं ज्याला आपण कावीळ म्हणतो, तर ते या हेपॅटायटिस या डिसीजचा एक सिम्पटम आहे. त्यानंतर स्टुडंट्स टायफॉइड असेल, टायफॉइड झाला, हेपॅटायटिस झाला, डिसेंट्री झाला, सो यासारखे काही वॉटरबॉर्न डिसीजेस हे आपल्याला होतात ड्यू टू पोल्युटेड वॉटर. हा झाला इफेक्ट ह्युमनवरती होणारा. कंटिन्युअसली जर तुम्ही ह्या प्रकारचं पोल्युटेड वॉटर जर पीत राहिलात तर त्याचा इफेक्ट तुमच्या किडनीजवरती, तुमच्या लिव्हरवरती होतो आणि ते ऑर्गन्स तुमचे डॅमेज होऊ शकतात. सो वॉटर पोल्युशनमुळे तुमच्या लिव्हर, किडनीज हे ह्यासारखे जे व्हायटल ऑर्गन्स किंवा मेजर ऑर्गन्स आहेत हे डॅमेज होऊ शकतात. ओके, सो तुम्ही शक्य तिथं जिथं पॉसिबल आहे तिथे तुम्ही तुमचं बाहेर जाताना म्हणा तुमच्या बरोबर पाण्याची बॉटल ही सतत ठेवली पाहिजे. अननोन सोर्स जो असेल अशा सोर्सचं पाणी हे शक्यतो तुम्ही अवॉइड करायचं की ज्याच्यामुळे तुम्हाला हे वॉटरबॉर्न डिसीजेस हे होणार नाहीत. हे झाला पहिला इफेक्ट ऑन ह्युमन्स. आता दुसरा इफेक्ट जो आहे इट इज ऑन इकोसिस्टम. इकोसिस्टम इथे आपण ॲक्वॅटिक इकोसिस्टम कन्सिडर करणार आहोत स्टुडंट्स. अर्थात ह्या पोल्युटेड वॉटरमुळं सॉईलवरती देखील इफेक्ट होतोच, पण इथे आपण कन्सिडर करूयात ॲक्वॅटिक इकोसिस्टम म्हणजे वेगवेगळ्या ज्या वॉटर बॉडीज आहेत. ॲक्वॅटिक इकोसिस्टम म्हणजे काय? इकोसिस्टम म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की जे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग कंपोनंट्स त्यांची रिॲक्शन किंवा एकमेकांशी इंटरॅक्शन होते आणि त्याच्यापासून इकोसिस्टम फॉर्म होते. जेव्हा आपण ॲक्वॅटिक इकोसिस्टम कन्सिडर करतोय म्हणजेच पाण्यामध्ये असणारे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्यांच्या रिॲक्शन म्हणण्यापेक्षा इंटरॅक्शनमुळं जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला इकोसिस्टम म्हणायचं. आणि इथे आपण कन्सिडर करतो ॲक्वॅटिक इकोसिस्टम, मग त्यात रिव्हर, पॉन्ड, लेक, ओशन, सी हे सगळ्या प्रकारच्या इकोसिस्टम्स इन्क्लूड होतात. आता मला सांगा, हे जे पोल्युटेड वॉटर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हार्मफुल केमिकल्स असतील किंवा सबस्टन्सेस असतील, जेव्हा पाण्यामध्ये मिक्स होतात इट विल गेट पोल्युटेड. आणि ह्याचे इफेक्ट्स आपण ह्याच्या आधी पण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत बघा, की वॉटरमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनची लेव्हल ही कमी होते. ॲक्वॅटिक प्लांट्स आणि ॲनिमल्स हे लॅक ऑफ ऑक्सिजनमुळे, लॅक ऑफ सनलाईटमुळे हे मरतात.
हे आपण जे इफेक्ट्स आहेत वॉटर पोल्युशनचे ते ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. सो इकोसिस्टमचा जो बॅलन्स आहे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये असणारा, तर तो इम्बॅलन्स होतो आणि पूर्ण इकोसिस्टम जी आहे ती कोलॅप्स होते. सो इकोसिस्टमवरती होणारा इफेक्ट आपण काय म्हणूयात, इट रिटार्ड द प्लांट ग्रोथ. कशामुळे, तर वॉटर सरफेसवरती जे वीड्स ग्रो होतात त्याचा रोल मी तुम्हाला सांगितला आहे. ते काय करतात, पूर्ण सरफेसवरती ग्रो होतात आणि वॉटरमध्ये सनलाईट किंवा ऑक्सिजन यांचा सप्लाय जो आहे तो त्याच्यामुळे कमी होतो, की ज्याचा इफेक्ट म्हणून जे बाकीचे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत त्यांना प्रॉपरली ऑक्सिजनचा सप्लाय होत नाही, सनलाईटचा सप्लाय होत नाही, ज्यामुळे ते मरतात. सो रिटार्ड प्लांट ग्रोथ, लॉस ऑफ प्लांट स्पीशीज, व्हरायटी ऑफ प्लांट्स, ॲनिमल्सच्या स्पेसीज देखील, मासे वगैरे जे आहेत ॲक्वॅटिक ॲनिमल्स, ते जर मेले तर त्यांच्यामध्ये असणारी जी व्हरायटी आहे ती अल्टिमेटली कमी होणार आहे. सो लॉस ऑफ प्लांट स्पेसीज, त्यानंतर डिक्रीज इन ऑक्सिजन लेवल, ऑक्सिजन लेवलमध्ये डिक्रीज होतो. मगाशी तुम्हाला त्याचं रिझन मी सांगितलेलंच आहे. सो हे काही इफेक्ट झाले हे जे होतात वॉटर पोल्युशनचे इकोसिस्टमवरती. सो स्टुडंट्स, हे झाले इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युशन ऑन इकोसिस्टम. आता इकोसिस्टमच्या व्यतिरिक्त देखील अदर इफेक्ट्स देखील होतात या वॉटर पोल्युशनचे. ह्युमन झाले, प्लांट्स, इकोसिस्टममध्ये आपण प्लांट्स पण बघितले, ॲक्वॅटिक प्लांट्स ॲज वेल ॲज ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आता बघा स्टुडंट्स, जेव्हा केव्हा हे वॉटर आहे त्याचं पोल्युशन होतं तर त्या वॉटरच्या फिजिकल ॲज वेल ॲज केमिकल प्रॉपर्टीज ह्या कम्प्लिटली चेंज होऊन जातात. ते जे वॉटर आहे ते कन्झम्पशनसाठी अनफिट होतं, आपण ते ड्रिंक करू शकत नाही, पिण्यासाठी तर नाहीच, पण अदर युजेस देखील आपण त्या वॉटरचे जे आहेत ते करू शकत नाही, ते वॉटर यूजसाठी आपण घेऊ शकत नाही. हा एक इफेक्ट आपण इथे सांगू शकतो. आता बघा स्टुडंट्स, जेव्हा हे वॉटर पोल्युटेड वॉटर इस्पेशियली जेव्हा आपण वेगवेगळ्या पर्पजेससाठी जसं की ॲग्रिकल्चर, इरिगेशन या पर्पजसाठी जेव्हा आपण यूज करतो, शेतासाठी असेल किंवा पाणी पुरवठा वगैरे, तर तिथे हे जे पोल्युटेड वॉटर आहे तिथे आपण एवढं म्हणजे जेवढ्या प्रॉपरली आपण ड्रिंकिंग पर्पजसाठी प्युरिफिकेशन करतो वॉटरचं, तेवढ्याच प्रॉपरली ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये वगैरे करताना त्या वॉटरचा यूज करताना आपण तेवढी प्रिकॉशन्स ही घेत नाही. आणि समजा त्या पोल्युटेड वॉटरमध्ये जर इंडस्ट्रियल वेस्ट, हेवी मेटल्स यासारखे रेसिड्यूज जर असतील आणि तशा प्रकारचं पोल्युटेड वॉटर जर त्या पिकाला आपण दिलं तर त्याचे दोन हार्मफुल इफेक्ट्स होऊ शकतात. एक म्हणजे ते जे पोल्युटेड वॉटरमध्ये असणारे हेवी मेटल्स आहेत ते त्या सॉईल थ्रू तुमच्या जे क्रॉप आहे त्या क्रॉपमध्ये एंटर होऊ शकतं आणि तिथून ते तुमच्या फूड चेनमध्ये, फूड चेन माहिती आहे ना, एका लेवलकडून दुसऱ्या लेवलकडे एखादं जे सबस्टन्सेस, एनर्जी असेल किंवा हे जे पास होतात, मग त्या फूड चेन थ्रू तुमच्या ह्युमन बॉडीमध्ये देखील ते हार्मफुल केमिकल्स हे एंटर करू शकतात. हा एक इफेक्ट तुम्ही वॉटर पोल्युशनचा सांगायचा आहे इथे. सॉईलमध्ये जे पाणी मिक्स झालं, म्हणजे सॉईलला तुम्ही जेव्हा ते पाणी प्रोव्हाइड करता, सप्लाय करता, तर ते सॉईलचं देखील पोल्युशन हे होतं. का पोल्युशन म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये असणारे जे स्पेसिफिक केमिकल्स किंवा हेवी मेटल्स यांच्या बाबतीत आपण बोलतोय. अदर केमिकल्स त्याचे एवढे हार्मफुल किंवा अदर सबस्टन्सेसचे एवढे हार्मफुल इफेक्ट्स तुमच्या सॉईलवरती किंवा फूड चेनवरती होणार नाहीत. बट स्पेसिफिकली जे हेवी मेटल्स आहेत ते सॉईलमध्ये मिक्स झाले, ते ग्राउंड वॉटरमध्ये पण मिक्स होऊ शकतात. बरोबर, ग्राउंड वॉटरचं देखील कंटॅमिनेशन हे होऊ शकतं. सो हे देखील या वॉटर पोल्युशनचे हार्मफुल असे इफेक्ट्स आहेत जे तुम्हाला इथं मेन्शन करायचे आहेत. आता इथे जो थर्ड इफेक्ट आहे की फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर
गेट चेंज्ड. त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या वॉटरच्या ज्या आहेत त्या चेंज होतात. इट बिकम्स अनफिट फॉर कन्झम्पशन. अनफिट फॉर यूज म्हणू शकतो आपण, आणि कन्झम्पशन ते आलंच. त्यानंतर मी काय तुम्हाला सांगितलं की सॉईलमध्ये ते पाणी जर मिक्स झालं तर इट अफेक्ट्स सॉईल फर्टिलिटी, सॉईलच्या फर्टिलिटीवरती अफेक्ट होऊ शकतं. इट कॅन अफेक्ट ग्राउंड वॉटर. बरोबर की नाही? हे जर कंटामिनेटेड वॉटर ते मिक्स झालं अलॉंग विथ ग्राउंड वॉटर तर त्याची देखील प्युरिफिकेशन, त्याची जे काही पोटेबिलिटी आहे ती देखील डिक्रीज होणार आणि त्याच्या प्युरिफिकेशनची परत तुम्हाला गरज लागणार. कुठल्या? ग्राउंड वॉटरच्या. त्यानंतर ह्याच्यात इट मे एंटर द फूड चेन थ्रू सॉईल और क्रॉप्स. जर हे पोल्युटेड वॉटर सॉईल थ्रू और क्रॉप्स थ्रू तुमच्या बॉडीमध्ये देखील एंटर करू शकतं आणि त्याचे हार्मफुल इफेक्ट्स हे तुमच्यावरती इनडायरेक्टली होऊ शकतात. हे डायरेक्ट इफेक्ट झाले. इनडायरेक्टली देखील हे केमिकल्स जे वॉटरमध्ये प्रेझेंट आहेत ते तुमच्यावरती इफेक्ट हे करू शकतात. सो स्टुडंट्स, हे झाले इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युशन ऑन ह्युमन्स, ऑन इकोसिस्टम, प्लांट्स, ॲनिमल्सचे देखील डायजेशनवरती त्याचा इफेक्ट होणार. ॲनिमल्सचे देखील जे पोल्युटेड वॉटर जर त्यांच्या पिण्यामध्ये आलं तर त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती देखील ह्याचा हार्मफुल इफेक्ट हा होतो. हे देखील तुम्ही इथे मेन्शन करू शकता. आणि हे अदर इफेक्ट्स झाले. आलं लक्षात? सो दिस इज ऑल अबाउट इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युशन. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट दॅट इज सॉईल पोल्युशन आपण स्टार्ट करणार आहोत.